नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंजना. मी 35 वर्षांची घर काम करणारी एक साधी बाई. एकदा मला कामाची खूप गरज होती. अशीही मी दिवसभर घरामध्येच असायची. मला कामाची गरज होती. मी एका कॉलनीमधील एका घरामध्ये भाडोत्री राहत असायचे. माझ्या बाजूला एक तरुण होता आणि तो चांगल्या नोकरीला होता. एका हॉस्टेलमध्ये तो सुपरवायझर म्हणून कामाला असायचा. एक दिवशी त्याने मला बोलताना पाहिलं होतं शेजारणीच्या बायेला. त्यावेळेस मी तिला काम शोध म्हणत होते. त्याने त्याच्या हॉस्टेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या मेसवालीचं मला काम दिलं. मग काय, माझी आणि त्याची ओळख झाली. मी तशी एकटीच राहायचे. माझे मालक नव्हते. पण एक दिवशी आमच्या ओळखीचं रूपांतर खूपच पुढे गेलं आणि तो मला घेऊन एक दिवशी बाहेर गेला, जे की एक हॉटेल होतं. तिथे गेल्यानंतर सुपरवायझरने रात्रभर कसा आनंद घेतला आणि माझ्यासोबत नक्की काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव अंजना आहे. मी 35 वर्षांची खूप साधी भोळी आणि सुंदर दिसणारी मी बाई. 35 जरी माझं वय असलं तरी माझ्या अगदी देहबोलीवरून कोणाला ओळखू यायचं नाही माझं नक्की वय किती येते. मी राहायला खूपच व्यवस्थित आणि सुंदर होते. त्याच्यातच माझे मालक काही दिवसांपूर्वी वारले होते. त्यामुळे मी विधवा बाई एकटीच राहायची. मला जास्त कोणी नातेवाईक नव्हते. मी ज्या कॉलनीमध्ये राहायचे तिथे राहायला मला चांगलेच 8 ते 10 वर्ष झाली होती. एक दिवशी माझ्या शेजारची असलेली बाई, ज्यांचं नाव कांताबाई आहे, त्या घरामध्ये होत्या. आणि मग काय, मी त्यांच्या घरी जाऊन बसले. त्यांचा मुलगा जो की आता लग्नाचा आहे. मग काय, त्यांना मी बोलत असताना म्हटलं की अहो, मला कामाची खूप गरज आहे, कारण की माझ्याकडे काम नाही आणि त्यामुळेच मला कामाला काहीतरी पाहिजे. कामाची मला खूपच गरज आहे. तिने माझं बोलणं ऐकलं आणि त्यावेळेस ती मला म्हटली की मी काम शोधेल. त्यावेळेस त्यांचा मुलगा म्हणजे प्रणव हे त्याने ऐकलं. मी सगळं झाल्यानंतर घरी गेले. असेच 2-3 दिवस निघून गेले होते. शेजारच्या काकू घरी नव्हत्या आणि मग काय, मला एकट्याला करमत नसायचं. मी एका हॉटेलमध्ये तसं स्वयंपाक बनवण्याचं काम करायचे. सकाळी जायचे आणि संध्याकाळी माघारी येत असायचे. त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे मी कामावरती चालले होते. अचानक प्रणवची गाडी समोर आली आणि मला म्हटला की बसा. मी नको म्हटलं की जाईन ना मी चालत. हॉटेलमध्ये मी सकाळी गेले की संध्याकाळी घरी यायला मला 10 वाजायच्या आणि कधीकधी तर खूप काम असायचं. या कामामुळे मला जास्त करून बाहेर वेळ जात नसायचा. त्याचे थोडेफार पैसे मला मिळायचे. हॉटेलमध्ये जेवण वगैरे तिथेच असायचं, त्यामुळे माझा खूप खर्च वाचायचा जेवणाचा. त्या दिवशी प्रणवने मला म्हटला की बसा, मी तिकडेच चाललो आहे, जाताना तुम्हाला सोडतो. चांगलाच नोकरीला जाताना अगदीच तो खूपच नटून जायचा. दिसायला पण खूपच देखणा आणि तरुण होता. मात्र त्याची नजर चांगली नव्हती. सगळ्या गल्लीतल्या बाया म्हणायच्या की प्रणव खूपच चाबरा आणि सावट आहे, खूपच वेगळ्या पद्धतीने बघतो. मात्र मी त्याला खूप दिवसापासून ओळखत होते. तो खूपच मला शांत वाटायचा. जास्त करून कोणाला तो बोलतच नसायचा. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मग काय, त्यांनी मला विनंती केली आणि मग मी त्याच्या गाडीवरती बसले. बसताना थोडंसं अंतर ठेवूनच बसले होते. त्यावेळेस तो म्हटला की एवढ्या कामात परवडतं का? सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत काम करता. मी म्हटलं की त्याच्यामध्ये काय आहे एवढं? मला कामाची सवय आहे. एवढ्या कामानं काही नाही होणार मला. तो म्हटला की अहो, तुम्हाला मी काम शोधू का? त्या दिवशी तुम्ही माझ्या घरच्यांना कामाविषयी बोलत होता, हे मी ऐकलं. मी म्हटलं की हो, म्हणत होते, कारण की दिवसाबरोबर घरी आलं तर काही हरकत नाही. मी जिथे काम करते ते हॉटेलमध्ये आहे काम.
आणि सकाळपासून खूपच वैताग येतो आणि पगार पण नाही. तो म्हटला की बरं मी बघतो माझ्या इकडे काम आहे का. मी म्हटलं की हो. तो मला घेऊन चालला होता. अचानक मी जिथे काम करते ते हॉटेल आलं आणि मी म्हटलं की अहो थांबा. त्यावेळेस तो म्हटला की बरं चालतंय मी सांगतो, असं म्हणून तो गेला. मी पण माझ्या हॉटेलमध्ये गेले. दिवसभर कामात गुंतले होते. संध्याकाळी यायला मला उशीर झाला. मी मात्र संध्याकाळी जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर असायचे, कारण की खूपच कंटाळा येत असायचा दिवसभर. मग संध्याकाळच्या वेळी आम्ही अंगणात सगळ्या बायका बसून अगदीच दिवसभर काय झालं त्याच्यावर बोलायचो. त्यावेळेस मी पाहिलं की प्रणव सारखा घरातून येरजाऱ्या मारत होता. सारखा मला पाहत होता, जणू काही मला त्याला काहीतरी बोलायचंच आहे. पण सगळ्या बायका असल्यामुळे त्याला माझ्याशी बोलता येत नव्हतं, हे मी ओळखलं होतं. मात्र असाच काही वेळ गेला. संध्याकाळी गप्पा मारून 11:30 वाजले असतील. मी रूममध्ये जात होते आणि त्या दिवशी मात्र आज लवकर झोपायचं असं ठरलं होतं. मी नुकतीच कामावरून आलेले, वेळ झाला होता. अचानक मी घरात जात असताना त्याने हाक मारली आणि म्हटला की ऐका ना. मी म्हटलं की हां. अहो मी जिथे काम करतो ते एका हॉस्टेलमध्ये सुपरवायझर म्हणून, आणि तिथे मेसमध्ये जेवण बनवायला एका बाईची गरज आहे. काही नाही, सकाळ आणि संध्याकाळ फक्त जेवण बनवायचं आहे आणि ठरलेली वेळ असते. तुम्हाला मदतीला इतर लोक पण असणार आहेत. पगार पण चांगला आहे आणि येण्या-जाण्याची सोय म्हटलं तर माझ्या गाडीवर येत जात असाल तुम्ही. त्यावेळेस त्याने असं मला म्हटला होता. मी थोडासा विचार केला आणि म्हटलं की होय का, काम चांगलं असल्यावर काय तेव्हा, करायला काही हरकत नाही मला. तो म्हटला की हो, मी विचारलंय, पगार पण चांगला भेटेल आणि तुम्हाला एवढं बाहेर कुठे जाण्याची गरज पण नाही. तो असा मला म्हटला होता. मी पण विचार केला आणि मग काय, मला पण तेच हवं होतं. मला पण तेच पाहिजे होतं. त्याने विचारलं आणि तिथून 1 आठवड्याने मला कामासाठी त्याने बोलवलं. मग मी कामाला त्याच्यासोबत जाणार होते. पहिलाच दिवस होता. त्या दिवशी मला तो घेऊन त्या कामाच्या ठिकाणी गेला. हळूहळू मी त्याच्यासोबत रोज कामाला जाऊ लागले. त्याच्यासोबत असल्यावर सगळ्या बायका अगदीच वेगळ्याच पद्धतीने मला पाहायच्या आणि मला वेगळ्याच पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करायच्या. हळूहळू माझं आणि त्याचं नातं चांगलंच वाढलं. आमच्या दोघांची चांगलीच भेट व्हायला लागली. रोज संध्याकाळी घरी यायला 9 वाजायच्या. त्यावेळेस मात्र तो मला घेऊन घरी यायचा. एक दिवशी झालं असं की मी सकाळी लवकर उठलेच नव्हते. सकाळी लवकर कामाला जावं लागायचं. त्या दिवशी मी माझ्या रूममध्ये होते आणि मी झोपले होते, कारण की माझी तब्येत बरी नव्हती. ज्यावेळेस तो मला बोलवायला माझ्या रूममध्ये आला त्यावेळेस मी बेडवरती होते. नुकतीच मी झोपेतून उठू लागले होते. मी गाऊनवरती होते. तो मला पाहून आश्चर्यचकित झाला. तो गाऊन थोडासा खूपच अगदीच लहान असल्यामुळे त्याच्यामधून माझी ती आकर्षक दिसणारी सुंदर असलेले सौंदर्य त्याला दिसलं. तो पाहूनच आश्चर्य झाला. मला म्हटला की का हो, आज खूपच उशीर उठला. मी म्हटलं की हां, मला थोडंसं बरं वाटत नाही. त्यावेळेस तो म्हटला की काय झालं. मी म्हटलं काही नाही, जरासं डोकं दुखतं आहे आणि थोडंसं मी आजारी आहे. हे पाहताच तो म्हटला की चला मी तुम्हाला दवाखान्यामध्ये नेतो, हॉस्पिटलमध्ये. मी म्हटलं की नको, मी होईल बरी. तो म्हटला नाही, तुम्ही व्हा फ्रेश, मी तुम्हाला मदत करतो. मी नकोच म्हणत होते, तरी पण त्याने मला विनंती केली. मी कशी तरी अंघोळ केली. तोपर्यंत तो बाहेर बसला होता. लगेच त्याच्यासोबत मी हॉस्पिटलमध्ये गेले. मग काय, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याने मला घरी सोडलं आणि मी म्हटलं की तुम्ही जावा आता कामावरती. तो नकोच म्हणत होता की तुम्हाला बरं नाही, मग मी कसं जाऊ. मी म्हटलं की जावा ना. त्याने मला खूपच जीव लावला होता आणि मला पण खूपच बरं वाटलं होतं. त्याने माझी एवढी मदत केली होती. मी त्याला विनंती करून कामावरती जायला सांगितलं. तो कामावरती गेला. संध्याकाळी तो लवकर आला होता आणि येताना त्याने जेवण घेऊन आला. मी म्हटलं की हे काय करण्याची गरज होती. तो म्हटला की नाही, तुम्हाला बरं नाही तर मला कामावर पण लक्ष लागत नाही. ह्याच्यावरून तर मला समजत होतं की तो
माझ्यासाठी किती वेडा झाला आहे ते. मग काय, मला पण तेवढंच हवं होतं. हळूहळू आम्ही खूपच जवळ आलो. मी पण त्याच्यासोबत सारखी असायची. एक दिवशी तो मला म्हटला की माझ्यासोबत बाहेर याल का? मी म्हटलं कुठे? त्यावेळेस तो म्हटला की मी तुमच्या घरी तर सारखं येऊ शकत नाही, मात्र मला तुम्ही खूपच आवडू लागला आहात. काय माहीत तुमच्याशिवाय माझं कशातच मन लागत नाही. मी म्हटलं की हे काय म्हणताय? तो म्हटला की हो, हे खरं आहे. माझी खूप इच्छा आहे तुमच्यासोबत आनंद घ्यायची. मी ऐकूनच आश्चर्यचकित झाले. पण त्याच्या मनातली गोष्ट त्याने बोलली. मग मी पण लगेच तयार झाले. मी सगळ्या शेजारच्या बायांना सांगितलं की मी काही दिवस माझ्या माहेरी जाणार आहे. पण त्या दिवशी खरं तर मला त्याच्यासोबत जायचं होतं. त्याने पण घरी सांगितलं की बाहेर कुठेतरी ट्रिप आहे, तिकडे मी जाणार आहे. मग काय, आम्ही दोघं त्याच्या गाडीवरती बसून मी घरापासून थोडीशी लांब आल्यानंतर फिरण्यासाठी गेले. त्यांनी एका सुंदर ठिकाणी मला घेऊन गेला आणि फिरण्यासाठी. रात्री एका लॉजवरती आम्ही थांबलो होतो आराम करण्यासाठी. मग काय, आमच्या दोघांच्या आयुष्यातली ती पहिलीच रात्र होती. तो मला घेऊन तिथे गेला जिथे कोणीसुद्धा नव्हतं. आम्ही दोघंच रूममध्ये. मी खूपच लाजत होते, मात्र त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्याला किती आनंद झाला आहे ते. खूप दिवसानंतर आमची अशी भेट होणार होती. मग काय, रूममध्ये त्याने सगळी तयारी केली होती. पहिलीच आमची भेट. आणि मी मात्र मेसमध्ये काम करणारी एक कामवाली आणि तो चांगल्या पदावर होता. तरी पण त्याला मला आनंद द्यायचाच होता आणि मला पण खूपच घाई झाली होती. त्या दिवशी तो माझ्या रूममध्ये आला आणि मग काय, आम्ही दोघं त्या रूममध्ये. हळूच मला काही समजण्याआधी त्याने माझ्यासाठी एक सुंदरशी साडी आणली होती. ती पाहून मी खूप आनंदी झाले. जशी मला पाहिजे होते, मला आवडत होते तशीच होती. नंतर तो माझ्या जवळ आला आणि क्षणात काही समजण्याआधी ओठांवर ओठ टेकले. बाई गं, मला तो सुख देऊ लागला. मला पण खूपच आनंद मिळू लागला होता. खूप दिवसानंतर असं सुख मला भेटू लागलं होतं. मी आश्चर्यचकित झाले. मात्र त्याच्याकडून मिळणारा आनंद खरंच खूपच चांगला होता. तो मला सुख देऊ लागला. मी पण वेडीपिशी झाले. सुंदर क्षणाचे तू ज्यावेळेस सुंदर अनुभव मला देऊ लागला होता, मी अगदी वेडीपिशी झाले. माझ्या अगदी तोंडून खूपच मंजूळ आणि मधाळ आवाज निघत होता. तो ऐकून त्याला खूपच बरं वाटलं. तो म्हटला, खूप दिवसापासून माझी इच्छा होती की तुमच्यासोबत आनंद घ्यायचा. म्हणून तर मी आधी तुम्हाला माझ्या इथे काम लावलं, कारण की तुम्ही वागायला खूपच चांगल्या आणि खूपच संस्कारी आहेत. हे सगळ्यांना माहीत आहे. माझे मित्र सगळे तुमच्यासाठी वेडेपिसे झालेत. पण मला त्यांच्या आधीच काहीतरी असं करायचं होतं की जेणेकरून तुम्ही फक्त माझे व्हाल. मग काय, एवढं मी तुमच्यासाठीच केलं. मी म्हटलं की हो, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, म्हणून आता मी तुम्हाला माझं सगळं दिलं. त्या दिवशी रात्रभर सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेतल्यानंतर माझं मन अगदी खूप दिवसानंतर प्रसन्न झालं होतं. खूप दिवसानंतर मला असं सुखाचे क्षण भेटले. त्या दिवशी मात्र मी आनंद घेतला. मात्र तिथून पुढे जिथे भेटेल तिथे तो मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव द्यायचा आणि मला पण शांत करायचा. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.